तर वळूया पुढील बातमीकडे। मुंबईमध्ये मराठी माणसाच्या गळचेपीची आणखीन एक संतापजनक घटना समोर आलेली आहे। हा सगळा संतापजनक प्रकार मुंबईत घडलाय। एका गोल्ड कंपनीने मॅनेजर हवा असल्याची जाहिरात दिली खरी, मात्र यात मराठी उमेदवार नको असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला। या संतापजनक प्रकाराची बातमी साम टीव्हीने दाखवताच मनसेने या मालकाला चांगलाच दणका दिलेला आहे। नेमकं काय झालं त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया। नोकरीसाठी मराठी माणसाला नो एंट्री। मुंबईतच मराठी माणसाची गळचेपी। सामच्या दणक्यानंतर मालकाची माफी। मुंबईत मराठी माणसाला नोकरीत नो एंट्रीचा संतापजनक प्रकार घडलाय। मुंबईच्या मरोळ MIDC येथील आर्या गोल्ड कंपनीत प्रोडक्शन मॅनेजरची जागा असल्याची ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली, मात्र या जागेसाठी मराठी माणसाने अर्ज करू नये असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला। साम टीव्हीने सगळ्यात आधी ही बातमी दाखवली आणि सगळीकडे संतापाची लाट पसरली। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट आर्या गोल्ड कंपनीचा मालक बंटी रुप्रेजा याला गाठलं आणि त्याची चांगलीच खरडपट्टी काढली। हा मालक गयाबया करू लागला आणि जाहीर माफी मागू लागला। साहेब बाल ठाकरे से मैं माफी मांग रहा हूँ और महाराष्ट्र से भी मैं सगळ्या महाराष्ट्राच्या मराठी जनतेची माफी मांगतो हूँ। मैं माफी मांगता पूरे महाराष्ट्र से कि मेरा ये ऐसा कोई इरादा नहीं था, ये गलत मैसेज चला गया है, तो मैं इसको लिहून द्यायचं, लेखी स्वरूपात पाहिजे, लगेच द्यायचं। आणि मॅडम आता मध्ये नाही बोलायचं, आता मध्ये नाही, चुका करताना केल्यात। आतमध्ये जाऊन त्यांना जो काय मनसे दणका द्यायचा तो दिला, मालकाला बाहेर काढला, मालकाला पण काय धडा शिकवायचा तो शिकवला आणि त्यांच्याकडनं सन्माननीय राज ठाकरे साहेबांच्या नावाने आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या नावाने माफीनाम्याचं पत्र घेतलं। हे पत्र आहे आणि यापुढे आमच्याकडनं अशी चुकी होणार नाही। आणि जी जाहिरात त्यांनी दिली होती त्यात बदल केला, ते काढून टाकलं त्या लोकांनी, की महाराष्ट्रीयन व्यतिरिक्त हा जो शब्द होता तो काढून टाकला आणि यापुढे आमच्याकडनं अशी परत चुकी होणार नाही असं लेखी हमीचं त्यांनी माफीनामा दिलेला आहे। सन्माननीय राज ठाकरे साहेब आणि संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली त्यांनी। त्याला मनसेनं एवढ्यावरच सोडलं नाही, तर त्याच्याकडून लेखी माफीनामा लिहून घेत तो बोर्ड त्याच्याच घराच्या बाहेर त्याच्याकडून लावून घेतला। सामच्या बातमीनंतर मालकानं लगेचच ऑनलाईन जाहिरातीत बदल केला आणि मराठी उमेदवारांसाठी ही जाहिरात खुली केली। मात्र मराठी माणसाला उघडपणे डावलण्याची ही काही पहिलीच घटना नाही, तर काही महिन्यांपूर्वी एका जाहिरातीत ग्राफिक डिझायनरच्या जागेसाठी मराठी माणूस नको असं नमूद करण्यात आलं होतं। त्यानंतर पुन्हा प्रकार घडला, त्यामुळे या प्रकारची सरकारनं आता गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे। अशा ज्या कंपन्या आहेत मस्तवाल, हे सरकारचं जुमानत नाही। कायदा नसेल आणि नियम असेल तर नियमाची ऐशी तैशी करून या मनात वाटेल त्या पद्धतीने सगळी मंडळी काम करतात। याची तात्काळ दखल सरकारनं घ्यावी आणि एकही माणूस महाराष्ट्राबाहेरचा त्या कंपनीत लागता कामा नये। एकेकाळी मुंबई कुणाची अशी आरोळी आसमंतात घुमायची आणि एकच जयघोष व्हायचा, मात्र आता महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी भाषेबरोबरच मराठी शाळा आणि मराठी माणूस परका पोरका आणि हद्दपार होत चाललाय। त्याला कारणीभूत आहेत येथील राजकीय पक्ष देखील। केवळ मराठी माणसाच्या जीवावर सत्ता येणार नाही आणि त्याला डावलूनही चालणार नाही, त्यामुळे गरजेपुरतं आक्रमक व्हायचं आणि इतर वेळी बोटचेपी भूमिका घ्यायची असं दुटप्पी धोरण राजकारण्यांनी राबवल्यामुळे मराठी माणसाची मुंबईत होणारी गळचेपी वाढत चालली आहे। मात्र यामुळे दुर्दैवानं म्हणावं लागतं, आपुल्या घरात क्रंदते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।